राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी मंत्री छगन भुजबळांचं लॉबिंग सुरू. पुतणे समीर भुजबळांना राज्य मंत्रिमंडळात घेण्याचा आग्रह असल्याची सूत्रांची माहिती. नीट पेपरफुटी प्रकरणी नांदेडमधील 3 ठिकाणी सीबीआयची छापेमारी. संशयित विद्यार्थी आणि पालकांची समोरासमोर 8 तास चौकशी. नीटच्या फेरपरीक्षेचं नियंत्रण पंतप्रधान मोदींकडे. फेरपरीक्षेच्या सर्व घडामोडी पंतप्रधान कार्यालयाच्या देण्याच्या सूचना. तर देशभर प्रश्नपत्रिका पोहोचवण्यासाठी टपाल विभागाऐवजी हवाई दलाची मदत घेणार. पिंपरी चिंचवडच्या दापोडी आणि फुगे गावात एकाच दिवशी 8 जणांचा मृत्यू. दोघांची प्रकृती चिंताजनक. विषारू दारूमुळे मृत्यू झाल्याचा स्थानिकांचा आरोप. पोलिसांच्या कार्यपद्धतीवर स्थानिकांकडून प्रश्नचिन्ह. गोकुळ दूध संघ हलाल सर्टिफिकेट प्रकरणात हिंदुत्ववादी संघटनांची उडी. हलाल सर्टिफिकेट रद्द करा, हिंदुत्ववादी संघटनांची मागणी. जरांगेंच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर सरकारच्या हालचाली. राधाकृष्ण विखे पाटील, प्रसाद लाड आज आंतरवाली सराटीला जाणार. तर जरांगे आंदोलन मागे घेतील, प्रसाद लाड यांनी व्यक्त केला विश्वास. कर्नाटकमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेला वेग. सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार दिल्लीत. डी.के. शिवकुमारांच्या शपथग्रहण सोहळ्याची तारीखही आजच निश्चित होण्याची शक्यता. कॉक्रोच जनता पार्टी मोहिमेवर पोलिसांची करडी नजर. या मोहिमेला शहरी नक्षलवाद्यांचा पाठिंबा मिळत असल्याचे प्राथमिक पुरावे. तपास यंत्रणांचा दावा. विदर्भात मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी. अमरावती, भंडारा, वर्ध्यात वादळी वाऱ्यानं घरांचं नुकसान. शस्त्रसंधीतही अमेरिका इराणचे हल्ले प्रतिहल्ले सुरूच. अमेरिकेचं विमान पाडल्याचा इराणचा दावा. अमेरिकेकडून मात्र इराणच्या दाव्याचं खंडन. तर हॉर्मुझमध्येही अमेरिकेच्या जहाजांवरती इराणकडून गोळीबार. अमेरिका आणि इराणमध्ये जवळपास समझोता. अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स यांची माहिती. तात्पुरत्या समझोत्यावरती ट्रम्प सही करतात का पाहू, व्हान्स यांचं वक्तव्य.